जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे। आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल, काही लोक शहरामध्ये निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे। कशा करता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता, कशा करता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता। अरे या पुणे शहरामध्ये 2012 ते 2017 या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती। विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो। म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाहीये का? या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे। मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो, परंतु काही लोकांना वाटत नाहीये की वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो, अशी लोक म्हणतात। आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे। महाराष्ट्र सैनिकांनी, एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये, मला आता सुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते, परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या, कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची। मी माझं गाराणं मांडायला गेलो तर तिथे लोकांना खोटं वाटतं। त्याच्यापेक्षा मी मागच्या वेळेस सुद्धा जे काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली, आणि आता सुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं कुठल्याही पदावरती न राहिलेलं बरं। म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाला, माझ्या सरचिटणीस पदाचा, माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिलाय। इथून पुढे मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये। माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझे मायबाप आहेत, ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये। पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने काय करायचं। पुणेकर म्हटले वसंत मोरे लढायचं, 100% वसंत मोरे एकटा लढणार, फक्त पुणेकरांसाठी लढणार। पुणेकर म्हटले की नाही थांबायचं, मी थांबणार। पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातली एक अशी करताय, मी पूर्ण जागीरदार नाहीये। माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे। इथपर्यंत मी पोचलो ना, तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलेलो आहे। मी कुणाचे कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाही। मी माझं स्थान मान्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं, आणि ते स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे, आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही, आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल। कोर कमिटी बरखास्त करू काय करू, परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही जी लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील। अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही, त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे। लोकसभा लढवायची होती, लोकसभा लढवण्यासाठी लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे सातत्याने इच्छुक होते। आता पुढे लोकसभेसाठी आपल्याला नाहीये अशी शक्यता वाटते, त्यामुळे वसंत मोरे राजीनामा दिला असं नाहीये। मला वाटतं की निवडणूक लढवायची नाही हा मान्य राजसाहेबांचा, परंतु अशा लोकांबरोबर जागा वाटपाची यादी तुमच्याकडे म्हटलं की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे, अगदी 2017 पर्यंत या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती। मग असं 5 वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देताय? मग मी किती बी प्रयत्न केले, किती बी काही बी केलं तर मग काहीच होणार नाहीये। म्हणून मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही, हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे, सन्मान्य राजसाहेबांचा तो अधिकार आहे, त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा। मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी निवडणूक लढायला इच्छुक नाहीये। जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत 4 जण, त्या 4 जण 4-5 इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना नाराजी फायनल आहे, कारण याच्या आधी देखील तुम्ही अनेकदा नाराजी व्यक्त केली, पक्ष सोडून जाईल अशी इतपत तुमची भूमिका टेकली होती। राजसाहेबांची भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली, त्यामुळे आता जी आहे ते फायनल आहे। तुम्ही राजीनामा देऊन पक्षातच राहणार आहात, फायनल भूमिका आहे का? मी माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दूर कापलेले आहेत। मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही। मला आता पुढे जाणार कुठल्या वाटेवर वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवते। 2-3 दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी लोकसभा लढवणार, लोकसभा वसंत मोरे लोकसभा लढवणार।
तेच सांगतोय की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका असेल ती येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये नक्की जाहीर तुम्ही कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहात का अपक्ष आहात म्हणजे कशा प्रकारे निवडणूक लढवणार? अजूनपर्यंत मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला, सगळ्या पदांचा राजीनामा दिला. मी कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केलं नाही किंवा मी कुठेही जाणार नाही. अजूनपर्यंत पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील, कारण मी माझं फेसबुक लाईव्ह असेल, माझी सोशल मीडिया असेल, वेळ पडला तर मी शनिवारवाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा से मागेल आणि मला त्या ठिकाणी पुणेकर राज ठाकरेंनी परत पाहुणी तुम्हाला साथ घातली. राज ठाकरेंनी काय सांगितलं तर राजसाहेबांचं तुम्ही ऐकणार का? सध्या राजसाहेबांचं तुम्ही ऐकणार का? कदाचित पुढच्या 2 दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून तुमच्याशी बोलणं केलं जाईल, संपर्क केला जाईल. राज ठाकरे बोलले तर तुम्ही परत पक्षामध्ये येणार? शांतीदारांनी अनेक जणांचे राजीनामे पण यायला आता सुरुवात झाली आहे किंवा राजीनामा दिला बऱ्याच जणांनी राजीनामे माझ्याकडे पाठवत, माझ्या व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सुद्धा मला अनेक जणांचे राजीनामे आलेले आहेत. परंतु मी सांगतो की कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी कुणालाही कंपल्शन केलेलं नाही आहे. हा वसंत मोरेवरती झालेला अन्याय. वसंत मोरे कॅप्टन राजीनामा दिला आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु जो तो जनतेचा निर्णय आणि मला वाटतं की कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय हे याच्यावरती कमीत कमी मनसेची भूमिका डबल पाहायला मिळाली. तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही शर्मिला ठाकरेंना बोलवले की ते म्हटले की वसंत मोरे लोकसभेला दिल्लीत पाठवू आणि नंतर साईनाथ बाबरांकडे गेल्यानंतरही तेच म्हटल्या. मग ह्या भूमिकेत कुठं तुम्हाला तथ्य वाटतंय का किंवा ही सगळी भूमिका तुम्हाला नाराज करणारी होती का? मला वाटतं की त्याच्यापेक्षा वहिनींपर्यंत ज्यांनी कुणी या गोष्टी बोलले त्यांनी पण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. नेत्यांना ज्या गोष्टी पोचवल्या जातात, ज्या गोष्टी नेत्यांपर्यंत सांगितल्या जातात, त्या गोष्टीच नेते त्या जागेवरती येऊन कुठल्या गोष्टी पाहत नाही. त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टी शहर मनसेत वसंत मोरेची अडचण का होती? शहर मनसेत वसंत मोरेंची अडचण का होती? शरद पवारांची जी भेट घेतली होती त्याच्यानंतर जी चर्चा सुरू झाली त्यावर काय स्पष्टीकरण? आता असं बोललं जातं पवार साहेबांची मी जी भेट घेतली होती किंवा मी जी सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामधला तो विषय होता. त्यामुळे मी त्यांच्याकडं बारामती लोकसभा मतदारसंघामधील त्या खेळाच्या मैदानाच्या आरक्षणाबाबतीत गेलो. माझी त्या ठिकाणी कुठलीही राजकीय भूमिकासाठी मी गेलो. शहर मनसेत वसंत मोरेची अडचण का होती? का होती शहर मनसेला वसंत मोरे का नको होते? कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक वसंत मोरेला लाईक करतो, तो इतरांना करत नाही. ही त्यांची मूळ अडचण. तुम्ही राजसाहेबांना बोललात का? राजसाहेबांशी बोलणं झालं का? 100% मी माझे सर्व सहकारी मित्र आहेत यांच्यासोबत मी सकाळी 1 तास चर्चा केलेली आहे. 1 तास त्यांच्यासोबत चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यानंतरनं मी त्या निर्णयापर्यंत गेलो आहे. मला वाटतं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या निर्णयावरून माघारी घेतला नाही. तुम्ही त्यावेळेस बोंगेंची भूमिका घेतली, तात्या तुम्ही बोंगेची भूमिका घेतली, तुमचं तडकाफडकी शहराध्यक्षपद काढण्यात आलं. तिथून खरं या चर्चेला सुरुवात झाली का? म्हणजे वसंत मोरेंचं शहराध्यक्षपद काढल्यामुळे इतर कार्यकर्त्यांना वाव मिळाला का? तो विषय आमदारकीपासून सुरू झाला तुमचं. आणि किती नाही सगळ्यात महत्वाचं, किती दिवस झाले तुम्ही अन्याय सहन केला? हो, किती दिवस झाले? किती दिवस? नाही दिवस सांगू द्या. 1 मिनिट मिकीबाई 1 मिनिट. किती दिवस झाले? दिवसांबद्दल सांगा. सर नेमकं तुमच्यावरती कशा स्वरूपाचा त्याच्या अगोदर फक्त किती दिवस मेन्शन करा फक्त. मला गेल्या 3 वर्षापासून 3 वर्ष होतं. 3 वर्ष 2021ला मला वाटतं की मी शहराध्यक्ष होतो. 22, 23, 24 साधारण 2 वर्ष होऊन गेले. 2 वर्षापासून मला वारंवार या गोष्टीला सामोरं जावं लागतं. गेल्या 2 वर्षामध्ये मी संघटना वाढीसाठी जे प्रयत्न केले मला वाटते की ती संघटना संपवण्यासाठी सगळं कार्यक्रम झाला. आणि आता जर शहरामध्ये तुम्ही जाऊन बघताल किंवा सामान्य महाराष्ट्र सैनिकांनी जरी तुम्ही याची चौकशी केली तरी तुम्हाला ते लोक सांगू शकतात. राज ठाकरेंनी नाराजी बोलून दाखवले, पण नाशिकमध्ये जो परवा
तुम्ही अनेकदा बोलून दाखवलं होतात नाराजी पक्षवाढीबद्दल तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पण नाशिकमध्ये असं काही झालं का? कारण अचानक तडकाफडकीने निर्णय घेतला 2 वर्षापासून आवाज उठवत होता नाशिकमध्ये योग्य मान नाशिकमध्ये मानाचा काही विषय नाही. वसुंधरा जमिनीवरती बसणारा कार्यकर्ता आहे. मानापणाचा विषय नाही आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर लोकसभा लढू इच्छित नाही. पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाही. आदल्या दिवशी ज्यावेळेस मान्य राजसाहेब पुण्यामध्ये आले होते त्या टायमाला पुणे शहरामध्ये शाखाध्यक्षांच्या कुणी मिटिंगा घेतल्या. कुणी शाखाध्यक्षांना सांगितलं की उद्या जर राजसाहेबांनी तुमची मिटिंग घेतली तुम्हाला बोलवलं तर तुम्ही तिकडं सांगा की शहरामध्ये जेमतेम वातावरण आहे. वातावरण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे असं तुम्ही कार्यकर्त्यांना बोलून घेऊन जर सांगत असताल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला निवडणूक लढू द्यायची नाही. महाराष्ट्र सैनिकाला निवडणूक लढायची होती परंतु जे नेते आहेत ह्या नेत्यांना निवडणूक लढून द्यायची नव्हती. म्हणून जो अहवाल पाठवला गेला मुंबईला तो निगेटिव्ह पाठवला गेला. आणि अजूनसुद्धा सामान्य महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं जातं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वातावरण नाही असं सांगा. राज ठाकरे पैशाचा काय विषय करता आयुष्यातली 48 माझं वय आहे. 48 वर्षातली 27 वर्ष संघटनेला दिली. पैशाचं काय घेऊन बसला? काही पक्ष संघटना कधी संपत नसते. मला वाटतं पक्ष संघटना ही संपू शकणार नाही परंतु पक्ष संघटना संपवणारे विचार संपवणारे पुण्यातले राज ठाकरेंनी तुमच्या या गोष्टीवरती ऑफर्स आहेत परंतु मी असं कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये. तात्या किती पक्षांच्या ऑफर आहे? किती पक्षांच्या ऑफर आहे? तात्या किती बैठका घेणाऱ्यांची नावं स्पष्ट करा. तात्या बैठका घेणाऱ्यांची नावं स्पष्ट करा. आणि राज ठाकरेंनी या गोष्टीवरती आता बोलणं टाळलेलं आहे. त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला ते म्हटले की मी तू निघून जा मी काय बोलणार नाही. म्हणजे तुम्हाला त्यांनी सबसेंट टाळले असं दिसतंय. मला टाळू द्या नाही टाळू द्या पण मी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी थांबायचंच नाही आहे. ज्या ठिकाणी साहेबांच्या ठिकाणी साहेब मुंबईला असतात परंतु पुण्यामध्ये जो वारंवार त्या कार्यक्रमांना न बोलवणे आल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये न थांबणे किंवा माझे जे आत्ता मी कार्यक्रम पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून 7 ते 8 कार्यक्रम घेतले. या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही पदाधिकारी काल कॅम्पामध्ये एक कार्यक्रम झाला म्हणजे त्या कार्यक्रमाला एक पदाधिकारी आला. तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला. तो थांबला सुद्धा नाही. मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणजे पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का? मग आम्ही मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत पक्षाचे झेंडे लावलेत पक्षाचा कार्यक्रम घेतो आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर 4 वेळा विचार करतात वसुंधरेबरोबर राहू करून. मग मला असं वाटतं की माझ्याबरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असेल तर मग अशा लोकांबरोबर का राहायचं म्हणून मी ही भूमिका तुमची भूमिका तुम्ही राज ठाकरेपर्यंत देखील पोहोचवली. अनेकदा